नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या धमाकेदार प्रोमोमध्ये आपण खूपच मोठा असा ट्विस्ट बघणार आहोत. कारण सायली अर्जुनला वंदना जाधवकडून आता बबली विरुद्ध मोठा पुरावा मिळालेला असतो. तर इथे आता अस्मिताला भेटण्यासाठी आलेल्या सचिनला सायलीने चांगलंच फैलावरती घेतलेलं असतं. सचिन भाऊजी, साक्षी शिखरे तुम्हाला कुठे भेटली, कशी भेटली आणि तुमच्यातलं हे नातं कसं झालं, हे सगळे आता प्रश्न इथे सायलीने सचिनसमोर मांडलेले असतात. सचिनची तळतळमळ झालेली असते. सायली वहिनीला काय उत्तर द्यावं त्याला काही सुचत नाही. तेव्हा सायली म्हणू लागते, एक गोष्ट लक्षात ठेवा सचिन भाऊजी, आता मी तुमचा सगळा बंदोबस्त करणार, असं आता सायलीने खडसावून सचिनला सांगितलेलं असतं. तर इकडे आता प्रिया मात्र घाबरलेली असते. सायली अर्जुन काहीही करून बबलीचा शोध घेतील, मला ते होऊ द्यायचं नाहीये. यामुळे आता प्रियाचं एक ना एक कटकारस्थान चालवलेलं असतं. नैना सदा यांना तर इकडनं गायब केलेलं असतं. त्यानंतर आता सायली अर्जुन कुणाला भेटतील? संतोषला भेटतील का? नाही नाही, सायली अर्जुन कुठे गेली असतील याचा तपास करत प्रिया निघालेली असते. त्याच वेळेस सायली अर्जुन इकडे वंदना जाधवकडे पोहोचले असतात. तेव्हा आता बबलीच्या लहानपणीचा सगळा काही भूतकाळ इथे वंदनाने सायली अर्जुनला सांगितलेलं असतो. लहानपणी बबलीने माझ्या मुलाला जी जखम केली ना, जी इजा केली ना, त्यामुळे माझा मुलगा आयुष्यभर चालू शकत नाहीये, अशी अवस्था झाली त्याची. हे सगळं त्या बबलीमुळे. म्हणून मी त्या बबलीला शिक्षा करणार, तिला मी सोडणार नाही, माझ्या मुलाचा बदला घेणार. त्यावर लगेच आता ही सगळी भूतकाळातली कहाणी ऐकताच अर्जुन म्हणू लागतो, तुम्ही काकू सांगताय त्यावरनं बबलीमुळे तुमच्या मुलाला इजा झाली होती, त्याला त्याचा पाय गमवावा लागला, पण या सगळ्यात बबलीला काही इजा झाली होती का? नाही म्हणजे तुम्हाला काय आठवतं का? तेव्हा त्या काकू म्हणू लागतात, झाली होती. तिथे आजूबाजूला शेकोटी चालू असताना बबली त्या शेकोटीवरती पडली होती आणि तिच्या पाठीला खांद्यावरती त्या आगीचे व्रण आहेत आणि ते अजूनही असतील. तेव्हा लगेच आता सायली अर्जुन एकमेकांकडे बघू लागतात. जर प्रिया ही बबली असेल तर तिच्या पाठीवरती हे व्रण नक्कीच असणार. आता मात्र लगेच अर्जुन म्हणू लागतो, काकू तुम्ही हे सगळं सगळ्यांसमोर सांगू शकता ना? नाही, पुरावा म्हणून आम्ही तुम्हाला हजर करणार आहोत, बोलाल ना? त्यावर लगेच वंदना म्हणू लागते, बोलणार. त्या बबलीला शिक्षा होण्यासाठी मी काहीही करू शकते. मला त्या बबलीला संपवायचंय, तिला शिक्षा व्हायलाच पाहिजे. तिच्यामुळे माझ्या मुलाला त्याचं आयुष्य दुःखात काढावं लागलं, त्यामुळे त्या बबलीला मी स्वतः शिक्षा करणार. मी सगळ्यांसमोर तिचं सत्य उघड आणायला तयार आहे. आता मात्र इकडे प्रिया घाबरलेली असते. सदा मैनाकडे सायली अर्जुन नाहीये, मग संतोषकडे नाहीये, तर सायली अर्जुन गेलेत कुठे? आता मात्र सायली अर्जुनने वंदनाकडनं मोठा पुरावा मिळवलेला असतो. आता या प्रियाचा लवकरात लवकर खरा चेहरा कसा सगळ्यांसमोर येणार? बबली सदाशिव लोखंडे ही तन्वी नसल्याचं सत्य लवकरच कळणार, हे आपण बघणारच आहोत. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.